दोडामार्ग तालुक्यात संशयावरून तिलारी येथे एक कार पेटवून दिली। या घटनेच्या पार्श्वभूमीवर दोडामार्ग नगराध्यक्ष, तालुका अध्यक्ष यांना अटक केली आहे। यामुळे दोडामार्गमध्ये वातावरण तणावपूर्ण आहे। विरोधकांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्यावर टीका केली आहे। नितेश राणे यांनी शनिवारी सायंकाळी दोडामार्ग पोलीस ठाण्यात पुन्हा भेट दिली। पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक समेत अर्धा तास बंद दाराआड चर्चा केली। यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विरोधकांवर कोणतीही टीका करणार नाही, हा राजकीय विषय नाही असे त्यांनी सांगितले। दरम्यान ते काय बोलले आपण पाहूया। त्यांनी असं म्हटलं की तुमच्यावर आरोप केले की तुम्ही यांचा बळी राजकारण करण्याची ही वेळ नाही, राजकीय उत्तर देण्यासाठी मी काय बांधलेलं नाही। जे बोलायचं आहे मी ह्या सगळ्या गोष्टीचा आता मंगळवारीपर्यंत हे लोकांना पीसी दिलेली आहे। कोर्टामध्ये केस चालू आहे। कोर्टाच्या केसमध्ये काही हे होईल ह्या पद्धतीचं कुठलंही वक्तव्य मी करणार नाही। एकदा हे सगळं स्पष्ट झाल्यानंतर एकदा आमची मुलं जे काही चेतन आणि आमचे जे सहकारी आहेत त्यांनी हिंदुत्वासाठी आणि दोडामार्गच्या भविष्यासाठी जो काही एकंदरीत योगदान दिलेलं आहे, या सगळ्या बाबतीमध्ये जेव्हा एकदा चित्र स्पष्ट होईल तेव्हा मी तुम्हाला आज विचार करतो, मी एक वेगळी पत्रकार परिषद घेऊन सगळ्याचं सगळं सत्य सांगण्याचं काम मी करणार। तेव्हा सगळ्यांच्या आरोपाचं उत्तर देणार। माझ्याकडे पण भरपूर माहिती माझ्या कानापर्यंत आलेली आहे। सगळ्या गोष्टी बाहेर सांगण्याच्या सारख्या आहेत, जेणेकरून आज जी घटना घडली भविष्यामध्ये कधीच दोडामार्ग काय माझ्या सिंधुदुर्गामध्ये होता कामा नये, एवढी काळजी निश्चित पद्धतीने माझ्या माध्यमातून घेतली जाईल, एवढा विश्वास आपल्या माध्यमातून जनतेला देतो। आता SP आणि ॲडिशनल SP मॅडमशी माझं असं बोलणं झालेलं आहे। काही आता ह्या पुढे होणार नाही, हे कोण अतिरेकी नाही, सगळं नॉर्मल आमच्या दोडामार्गमध्ये केलं जाईल। काही प्रिकॉशनरी गोष्टी म्हणून डिपार्टमेंटनी काही गोष्टी केलेल्या, त्या संबंधित आमची चर्चा झालेली आहे। त्या दिवशी IG संजय दराडे पण इथे येऊन गेले, त्यांच्याशी चर्चा झालेली आहे। आता दोडामार्गमध्ये असे कुठलेही उगाचच्या नाकाबंदी, उगाचचं वातावरण तंग असं आहे असं काही होणार नाही, या बाबतीमध्ये आमची चर्चा झालेली आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।